भूगोल. तर आज आपण बघणार आहोत भूगोल म्हणजे काय. भूगोल म्हणजे काय तर नेमकं भूगोल म्हणजे काय. भूगोल म्हणजे पृथ्वी, तिची भूमी, लोक, ठिकाणे आणि वातावरणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहेत. यात नैसर्गिक आणि मानवी घटकांचा अभ्यास केला जातो, तसेच की पृथ्वीचे पृष्ठभाग, हवामान, नैसर्गिक संसाधने आणि मानवी वस्त्या, संस्कृती, अर्थव्यवस्था याचा एकमेकांवर कसा परिणाम होतो. तर एकमेकांवर कसा परिणाम होतो तर आपण जर भूगोल या शब्दाचा अर्थ भू म्हणजे पृथ्वी आणि गोल म्हणजे गोलाकार. भू म्हणजे पृथ्वी आणि गोल म्हणजे गोलाकार. भूगोल हा शब्द ग्रीक शब्दापासून आला आहे. जिओ पृथ्वी आणि ग्राफे वर्णन म्हणजेच भूगोल म्हणजेच पृथ्वीचे वर्णन किंवा पृथ्वीचे लेखन केले जाते. तर पुढचा प्रश्न आपला असा आहे की भूगोलाचा अभ्यास. भूगोलाचा नैसर्गिक आणि मानवी जगाचा अभ्यास करतो. यात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध ठिकाणाचा, त्यांचा वातावरणाचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. भूगोल आपल्याला पृथ्वी आणि त्यावरील जीवनाबद्दल अधिक माहिती देतो. भूगोलाचे दोन मुख्य भाग. भौतिक भूगोल, यात नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो, तसेच की हवामान, भूभाग, नद्या, पर्वत, वनस्पती, प्राणी इत्यादी. तर दुसरा जो भाग आहे मानवी भूगोल, यात मानवी वस्त्या, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि त्याचे पर्यावरणाशी असलेले संबंध याचा अभ्यास केला जातो. तर दुसरा मानवी भूगोल हा होता. तर आता पुढे महत्व. नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेण्यासाठी आणि संसाधनाच्या व्यवस्थापन करण्यासाठी भूगोल उपयुक्त आहे. भूगोलाचे महत्व हे आहे की नैसर्गिक आपत्ती, संसाधनाचे व्यवस्थापन, भूगोल उपयुक्त आहे. पर्यावरण संरक्षण आणि व्यवस्थापनातून भूगोल महत्वाची भूमिका बजावतो. भूगोल आपल्याला जगाबद्दल आणि मानवी समाजाबद्दल अधिक